नमस्कार. मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहणच्या 20व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतो आहोत. डॉक्टर, आम्हाला सांगा की आर्थिक चणचण हा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचे उपाय काय आणि त्याच्याकडे कसं बघावं आणि सगळं जरा. कुंडलीमध्ये द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान म्हणून एक असतं की ते तुम्हाला इंडिकेट करत असते की तुम्ही आयुष्यात किती कमवणार. समजा प्रत्येक माणूस जन्मतो त्यावेळेला एक न दिसणारी कटोरी घेऊन येत असतो. तो तेवढंच कमवू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त जात नाही. कसं समुद्रामध्ये तुम्ही मोठं भांडं घेऊन गेला तरी तुमच्याकडे केवढं येणार ते तेवढंच होणार. तसंच असं धनस्थानाचं हे आहे. तर धनस्थान हे तुम्ही वाढवू शकता. कसं की धनस्थानाचा अधिपती कोण आहे, धनस्थानावर कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे, त्या ग्रहांची उपासना केली तर ते वाढू शकतं. आता दुसरं इम्पॉर्टंट म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट. म्हणजे तुमच्याकडे समजा 100 रुपये असतील तर तुम्ही 100 रुपयाचं नियोजन कसं करता हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला वाईट सवयी लागू नये आणि तुमचं कर्म तुम्ही करत राहायला पाहिजे. नुसतं आराम बसून मला पैसे द्या म्हणजे कोण देणार नाही आजकालच्या दिवसात. कर्म सतत करायला पाहिजे आणि मी करतानाही दुसरा कोणतरी करता आहे असं धरून कर्म करायचं आणि तुम्हाला ते योग्य ते प्रतिफळ मिळते. आणि तसं तुम्ही जर कर्म करत केला तर तुमचे पैसे तुम्हाला पुरतात. कसं होतंय हे उत्तर आपल्याला माहित नाही. तिथं वर बसलेला असतो, तो सगळं मॅनेज करत असतो. पण तुमच्या लेव्हलला तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट योग्य करा. आपला पाय कुठपर्यंत जातो तेवढंच पाय पसरायचं, जास्त पसरायचं नाही. आणि धनस्थानात जे ग्रह असतात त्यांचं धनेश कोण आहे ह्याचं आपण उपासना करा की धन तुमच्याकडे चांगलं मिळेल. पण कर्म हे चांगलंच असायला पाहिजे. ओके. थँक्यू डॉक्टर.